कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं गुरुपौर्णिमेनिमित्तानं सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे। पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावरती दत्त मंदिर आहे। नदीतील पाण्याची पातळी वाढली असल्यामुळे अजूनही मंदिर पाण्याखाली आहे। त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी उत्सव मूर्ती ठेवण्यात आली आहे। दरम्यान गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रम सुद्धा मंदिरामध्ये पार पडणार आहेत। गुरुपौर्णिमा आणि गुरुपूजन करण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा अशा अनेक राज्यांतून असंख्य भक्तगणांनी या ठिकाणी हजेरीही लावली आहे। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आज कोल्हापुरातल्या नृसिंहवाडी या दत्त मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। सकाळपासूनच महाराष्ट्र असू दे, गोवा, कर्नाटक या भागातील अनेक भाविक जे आहेत ते नृसिंहवाडीमध्ये दाखल झालेले आहेत। माझ्या मागे ही सगळी दृश्य जे आहेत ते आपण पाहतोय। खरं तर कृष्णा नदीच्या बाजूलाच हे मंदिर जे आहे ते वसलेलं आहे आणि त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढल्यामुळं मंदिर जे आहे ते पूर्णपणे पाण्याखाली आहे आणि म्हणूनच या ठिकाणी मूर्ती जी आहे ती दर्शन अनेकांना घेता येणार नाही। म्हणूनच उत्सव मूर्ती जी आहे ती नारायण स्वामी महाराज यांच्या मंदिरामध्ये ठेवण्यात आलेली आहे। आपण ही मूर्ती पाहतोय, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी उत्सव मूर्तीचं दर्शन जे आहे ते भाविकांना आता घेता येत आहे। आज गुरुपौर्णिमा गुरुवार निमित्त प्रचंड गर्दीचा प्रतिसाद आहे। भक्त लोक भरपूर गोळा झालेले आहेत। कृष्णा आणि पंचगंगेच्या काठावर श्री नृसिंहवाडी येथे आज प्रचंड गर्दीचा सोहळा पाहण्यात येत आहे। आज महापूजा, अभिषेक अशासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, नृसिंहवाडी, कोल्हापूर।